बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा या मोर्चासाठी सर्व उपासक उपासिका यांना मी आवाहन करतो की सर्वांनी या महामोर्चामध्ये आपल्याला नांदेडला उपस्थित राहायचे आहे। 25 तारखेला कोणीही घरी राहता कामा नये, कारण ही आपली अस्मितेची लढाई आहे। ज्या बुद्धगया येथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि तिथून मानवाला सुखाचा समाधानाचा मार्ग मिळाला, त्याच ठिकाणी कर्मकांड आज चालू आहे। तेव्हा ते जे विहार आहे ते आपल्या ताब्यात दिलंच पाहिजे शासनानं। ह्यासाठी आपल्याला नांदेड येथे 25 तारखेला सर्व उपासक उपासिका भिक्खू संघाच्या अधिपत्याखाली आपल्याला महामोर्चा या ठिकाणी आयोजित करायचा आहे आणि त्या मोर्चासाठी आपण सर्वांनी कुणीही मागे राहता कामा नये, सर्वांनीच्या आपल्या नांदेडला येऊन हा महामोर्चा आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे। एवढंच मी आवाहन करतो सर्वांना। तर सर्वजण तुम्ही लवकरात लवकर 12 वाजेपर्यंत नांदेडमध्ये याल अशी मी सर्वांना आवाहन करतो। मुदखेड, भोकर, हदगाव अशा सर्व तालुक्यातून सर्व खेड्यापाड्यातून सर्वजण उपासक या महामोर्चामध्ये सामील होतील अशी मी सर्वांना सूचना करतो। सर्वांनी या महामोर्चामध्ये आपण उपस्थित राहावं असे मी सर्वांना पुन्हा पुन्हा आवाहन करत आहे। आता मात्र कुणीही मागे राहू नका। कोण्याही पक्षाचा हा मोर्चा नाही, तर आपल्या अस्मितेची लढाई आहे आणि म्हणून आपण सर्वांनी कुणीही मागे न राहता सर्वांनी या। पाणी मिळो, जेवण मिळो न मिळो, पण आपल्याला कलेक्टर ऑफिसवर जो महामोर्चा न्यायचा आहे तिथे आपल्याला सर्व नांदेड भरून सर्व रस्ता आपण रोखूया आणि सरकारला दाखवून देऊया की आम्ही सुद्धा आता मात्र मागे राहणार नाही असे सर्वांना मी आवाहन करतो। सर्व उपासक उपासिकांनो, आपण 25 तारखेला निश्चित आणि निश्चित सर्व काम बाजूला सोडून आपण या महामोर्चामध्ये सामील व्हाल असे मी सर्वांना आवाहन पुन्हा पुन्हा करतो आणि थांबतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो।